प्रिय बंधू आणि भगिनींनो, सविनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पहिल्या जनलढ्याला म्हणजे रस्त्यात उतरून मानवतेसाठी सुरू केलेल्या ह्या लढ्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं वेगवेगळ्या संस्थांनी ह्या शतकी कार्यक्रमाला सुरुवातसुद्धा केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांचे गुरु क्रांतीबा फुले यांच्यासुद्धा जन्माला जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. या द्विशतकी कार्यक्रमानिमित्तानं आणि सरकारचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. या निमित्तानं क्रांतीबा फुले यांनी जे व्यवस्थेवर प्रचंड आसूड वाढले होते हे आपण जाणतात. इतकेच नव्हे तर सावित्रीमाई यांनी अंधाऱ्या गुहेत जो दिवा लावला, ज्ञानाचा दिवा लावला, तोही आपल्या सगळ्यांच्या परिचय आहे. या निमित्तानं मी त्यांच्यावर लिहिलेली एक कविता मी आपल्याला वाचूनच दाखवतो आहे. ती कविता माझी या पुस्तकामध्ये प्रकाशित झालेली आहे. कवितेचं नाव आहे क्रांतीबा. क्रांतीबा म्हणजे क्रांतीचा बाप, क्रांतीचा बाप. कविता अशी आहे. कीर काळोखात चांदणीनं चमकावं तसे, कीर काळोखात चांदणीने चमकावे तसे तुझे ते चमकणे, कीर काळोखात चांदणीने चमकावे तसे तुझे ते चमकणे, भारतवर्षाला लाभदायक ठरले, पायाखालील दलितांचे दर्शन घडले. तुझ्या आधी कित्येक पिढ्या अंधारात वावरल्या, विषमता मानहानी या शस्त्रांनी भादरल्या गेल्या, सतत घुटमळत राहिल्या अज्ञान निर्मित जास्त्याच्या शृंखलात. त्यांना तरी कुठे परिचित होता प्रकाशाचा तोंडवळा, त्यांना तरी कुठे परिचित होता प्रकाशाचा तोंडवळा, निनादला नव्हता अस्मितेचा एकही हुंकार. त्यांच्या दुःखाचा तू पहिला हुंकार, त्यांच्या दुःखाचा तू पहिला हुंकार, मांडलास सत्याचा हिशेब, स्पष्ट केल्यास सत्य शोधनाच्या दिशा, दिलास शेतकऱ्यांच्या हाती आसूड, दिलास शेतकऱ्यांच्या हाती आसूड, फटकारलेस युगायुगांच्या छळवाद्यांना, हुडकवलेस ब्राह्मणी कसब, चढविलास हल्ला ब्राह्मणी संस्कृतीवर. माणसाच्या कर्तृत्वाला धिक्काराला छेदणारी तुझी नजर पाहत होती, धिक्काराला छेदणारी तुझी नजर पाहत होती, माणसाच्या कर्तृत्वाने उंदावलेला परीघ, आकाशाला कवेत घेणाऱ्या हाताचे सामर्थ्य होतं. त्याच हातांना बांधणारे देव आणि दैव आणि शिवाय धर्म, तुझ्या हल्ल्याचे विषय न ठरते तरच नवल. जाणवली तुला स्त्रियांची मर्दुमकी, सावित्रीमाई सज्ञान झाली, तुझ्या जन्माबरोबर नव्या युगाला तांबडं फुटलं, क्रांतीचं बीजारोपण झालं, सत्यशोधकांना सत्ता सापडली, पाठपोटलेल्यांना ज्ञानाची भांडारे लुटली. तरी त्यांना तू कम्युनिस्ट म्हणतोस, दुर्गंधी म्हणतोयस. म्हणूच बिचारे तू तर शूद्र अतिशूद्रांच्या दुःखाचा एकनिष्ठ भाष्यकार, एकनिष्ठ आणि कम्युनिस्ट दोन परस्पर विरोधी संकल्पना, त्यांचा मिलाप होईलच कसा, सुगंधी फुले परिमळ त्यांचा लपणार कसा.